मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उपासाची तोशी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी भगर घेतला, त्याच वाटीने अगदी चौथा हिस्सा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, दही घ्यायचं आहे, शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, उपासाचं मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे. चला तर आपण आता करायला घेऊया. भगर आणि हे साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 7-8 तास आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे. 7-8 तास भिजल्यानंतर याला आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं बॅटर तयार होते. याच्यामध्ये आपण इनो, सोडा वगैरे काहीही घालणार नाही, फक्त आपल्याला उपासाचं मीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. चला तर आपण आता चटणी बनवून घेऊया. त्यासाठी घेतलं आपण शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ. आता आपण याला ग्राइंड करून घेऊया. हे बघा, अशी आपली चटणी तयार झालेली आहे. ती आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया. तर आपण आता डोसा बनवायला घेऊया. त्यासाठी आपण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. यामुळे काय होते, आपल्याला डोसे सुटायला छान मदत होते. 2 पळी सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तव्यावरती आणि असं करत आपल्याला गोल गोल छान राऊंडमध्ये डोसा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला. हे बघा, अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला जर नरम आवडत असेल तर असाच काढायचा आणि कडक पाहिजे असेल तर थोडा जास्त भाजून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला हा डोसा तयार झालेला आहे. त्याला आपण काढून घेऊया आणि आपला दुसरा बनवून घेऊया. अशा प्रकारे आपला हा डोसा आणि चटणी तयार झालेली आहे. नरम लुसलुसीत छान चटणी आपली तयार झालेली आहे. डोसा आणि चटणी, हा आपला नरम लुसलुसीत छान असा उपासाचा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्हाला जर मसाला डोसा खायचा असेल तर बटाट्याची भाजी मध्ये टाकली की मसाला डोसा तयार होतो याचा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, खाऊन बघा. आणि माझ्या हे बघा, असा हा नरम माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.